हॅलो 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 मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सने विनंती करतो कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ करू नका, कारण इथे आमचे स्कोरर खूप या ठिकाणी छान काम करत आहेत. युट्यूब लाईव्हचे मॅच देखील चालू आहे. जर असंच व्यत्यय आणला तर देखील तिथे युट्यूब वर आपले युट्यूब बांधव बघत आहेत, त्यांना देखील मी त्यांचे देखील आभार मानतो, कारण तुम्ही देखील वेळात वेळ काढून युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही मॅच बघत आहात. तसेच युट्यूब चॅनल आहे स्पोर्ट्स स्ट्रीम यांचं, कारण नक्की व्ह्यू करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहूया पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट बॉक्स मार्गाकडे प्रयत्न असणार. सादिक 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता मात्र चौकार 5 चेंडू आणि 19 धावा. रिकी तुला काय वाटतं की 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 5 चेंडू मध्ये 19 धावा करायच्या आहेत, होतील का? जर पारस जवळ स्ट्राईक असली तर रन आवा घेतलेत, कारण की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. तसंच सादिक देखील एक तुल्यबळाचा प्लेअर आहे जो पारसला जाणतो, त्याची खुबी काय तो जाणतो, त्या ठिकाणी तो प्लेअर उभे करतोय. आता मगाशी आपण बघितले चौका मारली तर त्या ठिकाणी प्लेअर लावलेत, पण पारस देखील तेवढा चलाक आहे, कारण की चलाक खोपडीचा पारस आहे. आणि चौकार सुपर चौकार या ठिकाणी पेश केला. पाहूया आता 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे, बरोबर ना पाहू दादा? 4 चेंडू आणि 11 धावा, काही होऊ शकतं मित्रा, काही होऊ शकतं. पावा धावासाठी ना नावासाठी, धावासाठी ना नावासाठी, खेळायचं आहे आपल्या फक्त गावासाठी, आपल्या गावासाठी. पाहूया हाच एक खेळाडू, पारस सारखा खेळाडू नक्कीच गेल्या वर्षी देखील आडे प्रीमियर लीगला देखील उगवता सितारा म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. तसेच शिवशक्तीमध्ये देखील 5 स्टार संघामधून खेळला होता, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. तोच पारस आपल्याच गावचा सुपुत्र असा एक या ठिकाणी आपल्याच क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी खेळी खेळण्याचा प्रयत्न करतोय. 4 चेंडूने 11 धावा. हो जोरदार मानेस, काय होत आहे, काय घडतं बघूया. अपील केलेली आहे, अपील जाते का? आणि अपील या ठिकाणी मला वाटते फेटाळून लावलेली आहे. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी निर्णय जातोय. थर्ड अंपायर निर्णय काय देतात बघूया. हॅलो, मी तुला बोललेलो की जर पारसकडे स्ट्राईक असली तरच थर्ड अंपायर दिलेला आहे. थर्ड अंपायर थर्ड अंपायर लावलेला आहे मित्रा. थर्ड अंपायर नंतर रन्स या ठिकाणी डिसिजन पेंडिंग आहे, रन्स निघत नाहीये. त्याच्या अगोदर रन्स काढला असता तर तो सांगता आला. नॉट आउटचा इशारा. 1 धाव या ठिकाणी घेतलेली आहे पारस आणि अनिकेतने, आणि स्ट्राईक मात्र दिले आहे तो अनिकेतला. पाहूया जर सामना बरोबरी सुटला तर कौशिक सुपरवर आहे की कसं काय? जर का सामना बरोबर सुटला, टाय झाला तर सुपरवर बघायला मजा येणार आहे. पाहूया सुपरवर पर्यंत मॅच पोहोचते का? तुला काय वाटतं रिकी की आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत ते आपल्या आरसीसी संघाला. हे रन्स, कारण आता मला वाटतं अनिकेत आणि पारस हे दोघेही फॉर्मात आहेत, कारण अनिकेत देखील तितकाच एक अष्टपैलू खेळाडू, कारण आपण अनिकेतचे चौकार पाहिले त्यानुसार जर का आता या 3 बॉल मध्ये 10 रन्सची गरज आहे. मी माझं असं एकच मत असेल की अनिकेत देखील हे रन चेस करू शकतो, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. कोणता खेळाडू कधी फॉर्म मध्ये येतो आणि कधी चौकार मारतो ते आपण सर्व बघतोय. कधी कधी असं होतं की रन भरपूर असले तरी एखादा असा उगवता सितारा येतो जो मधीच मॅच विनिंग शॉट मारतो आणि मॅच बदलून जातो. आता बघूया हा अनिकेत देखील असाच मॅच विनिंग शॉट खेळतोय का, कारण की दोन्ही माझ्या मते दोन्ही प्लेयर एकदम उत्कृष्ट रीतीचे तुल्यबळाचे प्लेयर आहेत. बरोबर रिकी, आणि हा बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे रिकी, कारण माहितीये याच बॉलवर आता मॅच आहे. गोलंदाज जर का मेहरबान ठरला तर रन आरामात होऊ शकतात, पण सादिक सारखा एका बिल्डर आहे, एक गोलंदाज आहे आणि तो अष्टपैलू खेळाडू आहे. सादिकचा 4था बॉल त्या ठिकाणी जातो आणि हा महत्वाचा बॉल आहे सादिक करता आणि अनिकेत करता. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट, आणि आता मात्र वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा. थोडस या ठिकाणी प्रेशर या ठिकाणी होत आहे, कारण थोडस प्रेशराइज मॅच, हाय व्होल्टेज सामना.
3 चेंडू 9 धावा. सर्वांनी मॅच कडे बघायचं आहे आणि पुन्हा एकदा डाय मारतो. तेवढं चांगलं फिल्डिंग उत्कृष्टरित्या फिल्डिंग करतो. चौकार अडवतोय. 1 रन काय अडू शकत नाही. 2 चेंडू 2 चौकार. मॅच विन. हा फॉर्म्युला आता सध्या तरी फारच कडे असणार आहे. निखिल खुद करण्याचा डाय मारतोय. बाउंड्री अडवतोय. एक धावांचं वादळ रोखण्यातला यशस्वी होतोय का बघूया निखिल. 2 बॉल मध्ये 2 चौकारांची गरज आहे आणि जिंकण्याकरता 2 चेंडू आणि 8 धावा. 2 चौकारांची फटकेबाजी करण्याची गरज आहे ती म्हणजे पारसला. कारण काही होऊ शकतं हा देखील बॉल तितकाच महत्वाचा आहे. जर आता या बॉलवर जर का चौकार आली तर पुढचा बॉल देखील बघायला मजा येणार आहे. पाहूया काय होत आहे काय घडतंय. मॅच देखो पैसा वसूल मॅच आहे आणि हीच मॅच या ठिकाणी आपण सगळेजण बघत आहात. सर्व प्रेक्षकांचं पब्लिकांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण ही मॅच बघायला आपण वेळ काढलात. पाहूया 5वा बॉल टाकण्यास सज्ज होतो सादिक वाकर आणि पाहूया काय होतोय आणि अशा प्रकारे आणि काहीसा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 7 धावा. मला वाटतं जर त्यांनी मगाचपासून जर प्रेशर न घेता मॅच खेळली असते आरसीसीच्या खेळाडूंनी तर 1 बॉल 7 धावा. 7 8 पाहिजे होते. एक सिंगल काढलास. एक रनआउट झाला. मला वाटतं जर त्यांनी रन रेटचा विचार केला असता तर मॅच त्यांच्या हातामध्ये होती. त्यांनी लुझिंग केली. बॉल डॉट केले. त्याच्यामुळे शेवटचा बॉल बघूया गोलंदाज मेहरबान ठरतोय का रिकी हे पाहणं महत्वाचं आहे. जर का गोलंदाज मेहरबान ठरला तर नक्कीच विजय होऊ शकतो. बघूया तारका फिशचा आणि आता मात्र या ठिकाणी चौकार आणि अशा प्रकारे खूप चांगली या ठिकाणी मॅच पाहायला मिळाली आणि आरसीसी या संघावर मात करून तारका फिश हा संघ विजयी ठरलाय. विजय संघाचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि जो पराजित संघ झाले त्यांचे मी आभार व्यक्त करतो. हॅलो. आता जो सामना झाला त्यामध्ये सामनावीर या पुरस्काराचा मानकरी ठरतोय निखिल चोगले ज्यांनी 14 चेंडू 30 धावा केल्या व महत्वपूर्ण अशी एक बली घेतली. तोच निखिल चोगले. तारका फिशचा निखिल चोगले. कृपया आपण पॅव्हिलियन मध्ये यायचंय. मी विघ्नेश कुरुलकर याला सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करतो. निखिल चोगले लवकरात लवकर यायचं जरा.